नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आजचा दिवस हा भारतीय सैन्य दलाचा शौर्य दिवस आहे. कारण आज मध्यरात्री म्हणूयात किंवा आज पहाटे 1:30च्या सुमारास भारताच्या वायुसेनेनं पाकिस्तानमधल्या 9 ठिकाणांवर हल्ला केलाय. आपल्याकडे काश्मीरमध्ये जो पहलगामला दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर आज भारतीय सेनेनं दिलेला आहे. आणि आज जो पाकिस्तानवर हल्ला झाला, ज्याला ऑपरेशन सिंदूर असं म्हटलं गेलं, या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधल्या 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. ही जी 9 ठिकाणं आहेत, ही मुख्यत्वे जिथे पाकिस्तानमध्ये किंवा पाकव्याप्त काश्मीरच्या भागामध्ये ज्या ठिकाणी अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलं जातं, अशी अतिरेक्यांची ट्रेनिंग सेंटर्स असतील किंवा ज्या ठिकाणी अतिरेक्यांची छोटी छोटी तळं तरी असतील, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अझर मसूद हा जो अतिरेकी आहे, या अतिरेक्याची अत्यंत 2 ते 3 मोठी ट्रेनिंग सेंटर यामध्ये उडवली गेलेली आहेत. 9 ठिकाणी हा हल्ला झाला आणि ही ट्रेनिंग सेंटर्स उडवण्यात आलेली आहेत. पाकिस्तान झोपेतनं उठेपर्यंत भारतानं हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये राफेल सारख्या आपल्या विमानांचा वापर करण्यात आला आणि पहिल्यांदाच मिसाईल हल्ला हा केला गेलेला आहे, ज्यामध्ये आपण पाकिस्तानमध्ये घुसून हा हल्ला केलेला आहे. त्यामुळे या हल्ल्यामध्ये आपण या हल्ल्याकडे जर बघितलं तर याचं खूप मोठं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं. पण या हल्ल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे पाकिस्ताननं हे मान्य केलं आणि कबूल केलं की आमच्यावर भारतानं हल्ला केलाय. नाही तर तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेला जेव्हा 2016 मध्ये किंवा 2019 मध्ये आपण एअर स्ट्राईक केलं, त्यावेळेला पाकिस्ताननी हे मान्य केलं नाही आणि त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर असा काही हल्ला झाला नाही, आमचं काही नुकसान झालं नाही. अर्थात त्यानंतर मग भारताने काही फोटोग्राफ्स समोर आणले, पण तो सगळा मुद्दा वेगळा. यावेळी पाकिस्तान घाबरलेलंच होतं आणि या हल्ल्यामुळे तर पाकिस्तान अधिक घाबरलं आणि त्यांनी हे मान्य केलं की होय, भारतानं आमच्या 9 ठिकाणांवर हल्ला केलेला आहे. खरं तर ही सगळी रणनीती आपल्या भारतीय सैन्याची बघितली तर गनिमी कावा पद्धत ही वापरली गेली, जी छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा पद्धत ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तोच प्रयोग सैन्य दलाने सुद्धा केलेला आहे. त्यामुळे ती देखील एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज सैन्याने जी कामगिरी केली आहे आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर यावेळी करण्यात आला. हे सगळं होत असताना जेव्हा हे सगळे हल्ले झाले, त्यानंतर मात्र पाकिस्तान, ज्याला आपण म्हणतो, गोंधळला. पाकिस्तानला कळेना की आता आपण काय करायचं आणि मग आपल्या नेहमीच्या सवयीने पाकिस्ताननी आक्रस्ताळेपणा सुरू केला आणि भारतानं आमच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यामध्ये आमचे काही सिव्हिलियन्स म्हणजे पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते यामध्ये मारले गेले. मग त्याच्यामध्ये अगदी त्यांनी वर्णन केलंय की छोटं 3 वर्षाचं एक बाळ होतं, ते जखमी झालेलं आहे, काही वृद्ध लोक आहेत ती जखमी झालेली आहेत, असा कांगावा पाकिस्तानने सुरू केला. अर्थात हा कांगावा त्यांनी का सुरू केला हा खोटा आहे, पण हा का सुरू केला तर त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवून द्यायचंय की भारताने सिव्हिलियन्सवर हल्ला केलाय. प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही. आपल्या भारतीय सैन्यांनी आज ज्या 9 ठिकाणी हल्ला केला तो अगदी लक्ष्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लक्ष्य साध्य करत फक्त अतिरेकी तळांनाच लक्ष्य केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा हा सगळा खोटा दावा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या सगळ्यानंतर पाकिस्ताननी पुढचं जे पाऊल उचललं ते म्हणजे शेवटी पाकिस्तान हे आपलंच अनुकरण करत राहतं. पाकिस्तानला स्वतःचं डोकं किती आहे यावर खरं तर आपल्या सगळ्यांनाच शंका उपस्थित केली पाहिजे. आत्ताच्या या सगळ्या दुपारनंतर आपण बघितलं की पाकिस्तानचं सरकार आहे, या सरकारने आता सगळी ज्याला म्हणतो की सूत्र
आता आम्ही आमच्या लष्कराला देतो, सगळे अधिकार आम्ही लष्कराकडे देतो पाकिस्तान, असं त्यांच्या पंतप्रधानांनी सांगितलं की सगळी सूत्र, आणि आता लष्कर काय कारवाई करेल त्याला पूर्ण अधिकार आहे, त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण भारतानं केलेल्या या हल्ल्याचा पाकिस्तान बदला घेणार, पाकिस्तान याला प्रत्युत्तर देणार. कशाच्या आधारावर पाकिस्तान अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहे? मुळामध्ये भारतानं जी आज कारवाई केली ती फक्त दहशतवादी तळांवर केली आहे. म्हणजेच भारतानं आजची कारवाई ही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गतच केली आहे. आंतरराष्ट्रीय कायदा हा तुम्हाला युद्ध करायला परवानगी देत नाही, आणि आपण युद्धही केलेलं नाही. आपण कुठलाही सिव्हिलियन त्याच्यामध्ये मारलेला नाही. आपण कुठल्याही पाकिस्तानमधल्या लष्करी जी मुख्यालये आहेत, लष्करी इमारती आहेत, लष्करी तळं आहेत, यावर आपण कुठे हल्ला केलेला नाही. आपण कुठल्या नागरिकांवर हल्ला केलेला नाही. आपण कुठल्या वस्त्यांवर हल्ला केलेला नाही. आपण हल्ला केलाय तो फक्त आणि फक्त अतिरेकी तळं, मुख्यालय, अतिरेकी मुख्यालय ही उद्ध्वस्त केलेली आहे, म्हणजे ट्रेनिंग सेंटर्स. त्यामुळे आपण कुठेही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो, म्हणजे आपण जी कारवाई केली तो कशामध्ये बसतो? आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जर तुमच्यावर विनाकारण एखाद्या व्यक्तीनं हल्ला केला किंवा एखाद्या राष्ट्रानं हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर तुम्ही देऊ शकता. हा आंतरराष्ट्रीय कायदा आहे, आणि या चौकटीतच भारतीय सेनेनं हा हल्ला केलेला आहे. आता पाकिस्तान हा आक्रस्ताळेपणा का करतोय किंवा हे खोटे दावे आता का करायला लागलं पाकिस्तान, हे एक तर पाकिस्तानची जुनी सवय आहे. आता पाकिस्तानच्या समोर मोठा प्रश्न असा आहे की आपण भारतावर हल्ला करायचा तर कुठे करणार? भारतामध्ये अशी काही ज्याला अतिरेकी ट्रेनिंग सेंटर्स आहेत किंवा अतिरेकी तळं आहेत किंवा भारत काही अतिरेक्यांना पोचतोय अशी काही ठिकाणं आहेत, असं काहीच नाहीये. आणि हे साऱ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान हल्ला करेल किंवा पाकिस्तान प्रत्युत्तर देईल तर ते कुठे करेल हल्ला? म्हणजे पाकिस्तानला आपल्या भारतीय सिव्हिलियन्सवर हल्ला केल्याशिवाय पर्याय नाहीये, किंवा भारतीय लष्करी कार्यालयांवर हल्ला केल्याशिवाय पर्याय नाहीये, किंवा आपली जी सगळी मुख्य म्हणजे आता दिल्लीमध्ये, दिल्लीसारख्या ठिकाणी जे आपले संसद भवन आहेत अशा ठिकाणी हल्ले केल्याशिवाय पर्याय नाहीये. पण असं जर पाकिस्तानने केलं तर पाकिस्तानच आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करतोय हे समोर येईल. आणि असं जर पाकिस्तानने पाऊल उचललं तर भारत त्याला उत्तर द्यायला, त्याला प्रत्युत्तर द्यायला अत्यंत सक्षम आहे. सक्षम म्हणजे आता काही वेळापूर्वीच माध्यमांमध्ये जे एअरफोर्सचे देव म्हणून आहेत त्यांना प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा ते म्हणाले की जो सकाळी पहाटे मध्यरात्री जो हल्ला झालाय तो वायुसेनेसाठी मॉकड्रिल आहे. इतक्या सहजतेने ते बोलून गेलेत. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जर आपल्या सैन्याने ठरवलं तर आपण पाकिस्तान उद्ध्वस्त करू शकतो. याच संदर्भामध्ये आज जेव्हा पाकिस्ताननी हा खोटा कांगावा सुरू केला तेव्हा चीनचे परराष्ट्र मंत्री जे आहेत ते आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोवाल त्यांची आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज भेट झाली. यामध्ये चर्चा हीच झाली की पाकिस्तान तर असं म्हणताय की आमच्या सिव्हिलियन्सवर हल्ला झाला, त्याच्यामध्ये 100-200 सिव्हिलियन्स मारले गेलेले आहेत. काय सत्यता आहे? त्यावेळेला डोवालांनी ठणकावून सांगितलेलं आहे की आम्ही जे लक्ष्य केलं ते अतिरेकी जी तळं आहेत, अतिरेकी ट्रेनिंग सेंटर्स आहेत त्यावरच लक्ष केलं गेलंय. आम्ही कुठेही नागरी वस्तीवर आमचा एकही हल्ला झालेला नाही किंवा कुठल्याही लष्करी कार्यालयाला धोका पोचलेला नाही किंवा त्याच्यावरही आम्ही अटॅक केलेला नाही. पण जर पाकिस्तान अशा पद्धतीचा कांगावा करून जर काही कारवाई करू पाहत असेल तर यावेळी मात्र भारत शांत बसणार नाही. हे अजित डोवाल यांनी चीन परराष्ट्र मंत्र्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की
जर या भाषेमध्ये जर पाकिस्तानला उत्तर हवं असेल तर ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, असंच अजित डोवालांना सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही जितके वेळा अशा पद्धतीचा भ्याड हल्ला कराल तितकं आम्ही तुम्हाला आता प्रत्युत्तर देऊ. आम्ही शांत बसणार नाही आणि जोपर्यंत पाकिस्तानमधले अतिरेकी ट्रेनिंग सेंटर, अतिरेकी तळं आणि पाकिस्तानमधले जे महत्त्वाचे अतिरेकी जे पाकिस्ताननी पोसलेले आहेत, या अतिरेक्यांना जोपर्यंत आम्ही पाणी पाजत नाही, जोपर्यंत आम्ही त्यांना उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत आता भारत शांत बसणार नाही. मुळामध्ये आता हे ऑपरेशन सिंदूर हे त्या दृष्टीनं चालूच राहील. पण पाकिस्ताननं कोणतंही वेडवाकडं पाऊल भारताच्या बाबतीमध्ये जर उचललं तर पाकिस्तानला ते परवडणारं नाही, हा सज्जड दम अजित डोवाल यांनी दिलेला आहे. त्यामुळे आतापर्यंतची सगळी कारवाई ही भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीमध्येच केलेली आहे आणि भारताची इच्छा एकच आहे की पाकिस्ताननी याचा भंग करू नये, नाहीतर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.